बघा आमचे नागराज कसे बसलेत समाधान. अहो लय काम केलं हो आमदा नागराज. हे बघा फुल कोळपे ओढले आमदा. उगन 80 एकर हाणलाय पट्ट्यानं. 80 एकर शिवार 8 दिवसामध्ये. अहो मुक्या जनावरला ऐक नाही रे जीव लावलं तर त्यांनी आपला जीव लावतात. माणसाला कधी धोका देतात पण तू हे महादेवाचा नंदी आहे ना, कधीच धोका देणार आपल्या आयुष्यामध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा समाधान बैल खाल्ले. लोक म्हणल्या तुम्ही उगा कोळप्याला घालून गुदलेल्या बैल खायला घालण्याच्या फियाला घालण्याच्या म्हणले. अरे बघ मग चारायला उगा न बैल ठेवावं लागते तर चारा बी तसंच ठेवावं लागते. ओ बघा तिकडे खावलं आमचं पहिलवान कुठे गेलं तिकडे खाय मोकळं बसले समाधान इथं. तर मी बी झोपलो ह्याच्यावर. अहो लय प्रेम आहे आमच्या बैलावर. सोन्यासारखे बैल आहे. आम्ही माणसाला जीव लावणं पण माहिती या मुक्या जनावराला लय जीव लावतो. खाल्लेले देतो त्याला खाल्लेले. बघा कसं वाटले आमची बैल तुम्ही कमेंटमध्ये अवश्य सांगा. कारण की हे लाडकी बैल आहेत आपली नागराज आहेत. ते कोबरा लय पैसा आहे. कोबरा दाखवा कुठं गेले हो का दिसला का बघ त्या जागेवर. त्यानं मोकळा खावलाय त्यानं. हे आहे आपल्याजवळ बसून नंबर 1 मध्ये. तर मित्रांनो एक वेळेस तुम्हाला माणसं धोका देतील परंतु हा महादेवाचा नंदी कधीच धोका देणार नाही. त्याच्या पायी म्हणतात आम्ही हा बैलप्रेमी बैलप्रेमी. तर बोला शेठ तुम्ही बी कसं बसलं वगैरे रोज करत. चा दिवस आहे रात्री पाऊस पडलाय म्हणून आज आम्हाला सुट्टी भेटली म्हणून आमचे बैल समाधान खावल्यात. बघा आता उद्या अजून कामाला चालतात दन दन. खाया प्यायला काहीच कमी नाही. तुम्ही घालताव एक पेंडी इळभर गावाने बोंबलत राहताव आणि संध्याकाळी येऊन सोडून येतात. कसंच चालतील बरं तुमचे बैल कोळपे 5-5 कोळपे. अहो दाबून घाला होते दाबून काम घ्यावं होते तर बी बैल खालना. तर कसा आहे कच्चा आहे की नाही शरीरानं बैल खाल्लंय मजबूत.